श्री स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्याची प्रचिती देणारा आज खूप सुंदर असा अनुभव आहे। स्वामींच्या सेवेमध्ये येणं हे खूप सोपं असतं, पण त्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं हे खूप अवघड असतं। कारण स्वामी महाराज प्रत्येक क्षणोक्षणाला भक्ताची खूप परीक्षा बघत असतात। भक्त जर त्या परीक्षेमध्ये पास झाला तर तो या भवसागरातून तरून जात असतो। आजचा अनुभव देखील असाच आहे। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे। स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले। आजचा जो अनुभव आहे तो माझ्या मिस्टरांचा आहे। माझे मिस्टर गेल्या 22 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। ते स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आम्ही स्वामींच्या सेवेत आलो। स्वामींच्या सेवेत येणं म्हणजे स्वामींची सेवा करणं असं नाही। ते फार काही करत नव्हते, पण ते आरती स्वामींची कधीही चुकवत नव्हते। मठामध्ये त्यांचं दिवसातून एकदा तरी जाणं असायचं। दररोज ते जातच असायचे। सकाळी भूपाळी आरती, 10:30ची आरती किंवा संध्याकाळची 6ची आरती, या तिन्हीतून एक वेळेस ते मठामध्ये जातच असायचे। त्यांना ते करमतच नसायचं। एक दिवस काय झालं की ते असेच मठामध्ये गेलेले होते आणि त्यांच्यासमोर एक असा छोटासा जवळपास 8-9 वर्षाचा मुलगा आला आणि तो मुलगा त्यांच्यासमोरून गेला। त्याच्या हातामध्ये जे टाळ असतो ते टाळ होतं आणि तो टाळ घेतला। त्याने महाराजांपुढे गेला, महाराजांना मुजरा केला आणि महाराजांशी काहीतरी तो बोलला आणि पुन्हा तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणत तो तिथून निघून गेला। ज्यावेळेस तो मुलगा तिथून निघून गेला, माझ्या मिस्टरांना खूप आश्चर्य वाटलं की हा एवढासा मुलगा आणि याची काय भक्ती, हा कोण आहे काय आहे याचं बघण्यासाठी माझे मिस्टर त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण काम असल्यामुळे ते जाऊ शकले नाही। मग पुन्हा ते मुलाची भेट घ्यावी असं वाटलं। रोज तो मुलगा येईलच असं वाटत होतं आणि माझे मिस्टर रोज तिथे त्याची वाट बघायचे, पण तो मुलगा आलाच नाही। तेथील जे आपण साहित्य मुद्रण साहित्य विकतो त्या दादांना माझ्या मिस्टरांनी विचारलं की एक 8-9 वर्षाचा मुलगा त्या दिवशी आला होता, तो मुलगा कुठे आहे, इथे राहतो का, कोणाचा आहे असं त्यांनी विचारलं। तर ते म्हटले, नाही इथे कोणीही असं नाही आणि कोणीही आलं नाही, तुम्हाला कुठे दिसलं असं म्हटल्यानंतर माझे मिस्टर म्हटले, त्या दिवशी तुम्ही नव्हता, त्या दिवशी मला ते दिसले होते, मला वाटलं की तो मुलगा रोज इथे येतो। तर म्हटले नाही, त्यावेळेस असं वाटलं की त्याच्या रूपामध्ये दत्त महाराज स्वामी महाराज आले होते आणि मिस्टरांना त्या दिवशी भेट दिली होती। त्यानंतर काय झालं, स्वामी भक्तांनो, खूप आमचे आनंदात दिवस चालू होते। एकही दिवस असा नाही की दुःख होतं की काही होतं, काहीच नाही। मुलांचे शिक्षण झाले, मुलींचे लग्न झाले, मुलींनाही छान मिस्टर मिळाले, घरही छान मिळालं। त्यानंतर मुलाचंही लग्न झालं, माझ्या मुलाला मुलगाही झाला, सर्व काही व्यवस्थित, कुठेच काही हे नाही। पण स्वामी महाराज परीक्षा ही भक्ताची बघत असतात। कुठल्या रूपामध्ये कसं संकट येईल काहीच सांगता येत नाही। असंच आमच्या बाबतीत देखील झालं। आमच्यावरती खूप मोठं संकट कोसळलं। माझ्या मिस्टर म्हणजे त्यावेळेस काय श्रावण महिना होता, श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण बसलेलं होतं। नवनाथ पारायणाला मिस्टर मठामध्ये बसलेले होते। तेथून ते वाचन करून आले। त्यानंतर ते अचानक म्हणू लागले की मला म्हणजे त्रास होतोय, कसं तरी होतंय। आम्हाला वाटलं की खूप सारी दगदग झाली असेल, सकाळी उठायचं, वाचनाला जायचं, त्यामुळे होत असेल। मी म्हटलं तुम्ही आराम करा, काही होणार नाही। मग आम्ही डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले, आम्ही घरी आलो, पण त्यांना काही बरं वाटत नव्हते। 7 दिवस असेच गेले। त्यानंतर 7व्या दिवशी रात्री त्यांना फारच त्रास होऊ लागला, पण ते म्हटले नाही, मला सांगतेला जायचं आहे, सांगता झाली की मग आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन बघूया। मग आम्ही सांगता वगैरे केली आणि मग मी टीचर आहे त्यामुळे मी स्कूलला गेली आणि माझे मिस्टर म्हणे, मी एकटा जातो म्हणे, तू माझी काळजी करू नको,
तू जा म्हणे तुझ्या जॉबला. मग माझे मिस्टरांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, पण ते हॉस्पिटल बंद होतं. त्यामुळे माझे मिस्टर पुढे गेले. पुढे गेल्यानंतर ते हॉस्पिटलसमोर तिथे जाऊन उभे राहिले. तर तिथे श्री स्वामी समर्थ असं शब्द बघून त्यांना असं काय फील झालं काय माहिती, आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरनी चेकअप वगैरे केलं. डॉक्टर बोलले की तुम्ही आत्ताच्या आत्ता म्हणजे याचे हृदयाचे रिपोर्ट आपल्याला करून बघावे लागतील म्हणे. मग एन्जिओग्राफी केली. तिथं केल्यानंतर बघितलं तर माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन गेलेला होता. डॉक्टर म्हटले की तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्वरित रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल म्हणे. ते इंजेक्शन 45,000ला आहे, तुम्हाला लगेच ॲडमिट व्हावं लागेल. आता माझ्या मिस्टरांसोबत कोणीच नव्हतं. तिथून मग माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मित्राला कॉल केला आणि मग त्या मित्राने मला कॉल केला की ताई असं असं झालं आहे, दादा हॉस्पिटलला आहे. तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, मी इतकी हळवी आहे ना की मला कुठलं म्हणजे मी सहनच करू शकत नाही. पण त्यावेळेस स्वामी महाराजांनी मला इतकी ताकद दिली ना की बस मी स्वामींचा सारखा धावा करत होते. धावत पळत ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये मी हॉस्पिटलला गेली. तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मिस्टर ॲडमिट होते आणि डॉक्टर म्हणत होते की त्यांना लगेच ऑपरेशनला घ्यावं लागेल आणि त्यांचं हे पण करावं लागेल, त्यांना इंजेक्शन द्यावं लागेल असं म्हणत होते. त्यावेळेस मग मला भीती वाटली. मी म्हटलं डॉक्टर तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. महाराजांवरती विश्वास होता. स्वामी कुणाच्या रूपात येतील आणि काय करतील कधीही सांगता येत नाही स्वामी भक्तांनो. इतके म्हणजे जो आम्ही मठामध्ये जात होतो ना, तेथील ज्याला ज्याला कळत होतं तो प्रत्येकजण येत होता मदतीला. पैसे घेऊन येत होता, कोणी काहीही घेऊन येत होतं आणि तुम्ही काळजी करू नका वहिनी, आम्ही आहोत असं प्रत्येक शब्द म्हणत होता. त्या शब्दाने खूप धीर येत होता. मी माझ्या मिस्टरांच्या डोक्यावरती ललिता सहस्रनाम घेत होती. डॉक्टर आतमध्ये जाऊ देत नव्हते, पण मी त्यांना दर 10 मिनिटाला मला त्यांना बघायचं आहे, त्यांच्याकडे जायचं आहे अशी रिक्वेस्ट केली. डॉक्टरांनी ते म्हटले ठीक आहे. तर मी त्यांच्या नाडीवरती मृत्युंजय मंत्राचा जप करू लागली, त्यांच्यापुढे तारक मंत्रही म्हणू लागली, अशा खूप साऱ्या सेवा करू लागली. त्यानंतर मग डॉक्टर माझे जे नंदई होते ते आले आणि ते म्हटले की आपण दुसऱ्या हॉस्पिटलला यांना शिफ्ट करूया. त्यावेळेस मी काय माहिती स्वामींनी मला काय बुद्धी दिली काय नाही, माझ्या तोंडातून निघलं की नाही मला कुठेही यांना हलवायचं नाही, जे काही करणार आहे ते इथंच करणार आहे आणि इथेच त्यांचा इलाज स्वामी महाराज करून घेतील असं माझ्या तोंडातून निघलं आणि मी पेशंटला हलू दिलं नाही आणि तिथेच त्यांचं ऑपरेट वगैरे झालं. ऑपरेशनचे पैसे माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता. कोणी दिले, कसे भरले हे देखील मला काहीच माहिती नव्हतं. सर्व पैसे भरले, सर्व झालं, ऑपरेट झालं, सर्व व्यवस्थित झालं. ज्या दिवशी ऑपरेट झालं माझ्या मिस्टरांच्या ते सर्व हे होतं, सलाईन वगैरे नाकात नळी पूर्ण हे होतं. त्यांना जेव्हा शुद्ध आली ना तेव्हा ते खूप रडत होते की म्हणजे माझ्यावरती ही काय वेळ आली, मी स्वामींची एवढी सेवा करतो, एवढं सर्व केलं तरी स्वामींनी हे मला का बरं दाखवलं, असं त्यांच्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले. आणि हा त्रास त्यावेळेस माझे मिस्टर हे नळी तोडून टाकत होते, तोंड काढून टाकत होते. त्यावेळेस सिस्टर आल्या आणि सिस्टर म्हटल्या हे काय करत आहात. ते खूप रागवले, असं करू नका, शांत झोपा. सिस्टर असं म्हटल्यानंतर माझे मिस्टर हे शांत झोपले. त्यावेळेस त्यांनी डोळे झाकले ना, त्यांना खूप शांत झोप लागली आणि त्यांना काहीच त्रास झाला नाही. ज्यावेळेस झोप लागली त्यावेळेस मात्र खरा खेळ स्वामींचा सुरू झालेला होता. त्यावेळेस माझ्या मिस्टरांच्या स्वप्नामध्ये स्वामी महाराज आले. प्रत्यक्षात स्वामी महाराज असे प्रकट झाले आणि स्वामी महाराज मिस्टरांशी बोलू लागले. मिस्टर त्यांच्याशी बोलू लागले. स्वामी म्हटले की काय रे, एवढं मोठं सुख दिलं आणि एवढं असे स्वामींनी 2 बोटं असे हे धरले चिमटीमध्ये आणि असं म्हटले की एवढं दुःख दिलं तर एवढा डगमगतोस, एवढा आक्रोश करतोस का बरं. जर डोंगरासारखं दुःख असतं तर तू काय केलं असतं. आमच्यावरती विश्वास नाही का तुझा. काय म्हणतो माझं सर्व संपलं, मला जगायची इच्छा नाही असं का बरं म्हणतो. आणि तुझ्या केलेल्या सेवेच्या फळाने आज तू इथे आहे आणि आम्हाला तुझ्याकडून खूप मोठं कार्य हे करून घ्यायचं आहे असं म्हटले. त्यावेळेस मिस्टर बोलले की स्वामी मी तुमचे कुठले कार्य करण्याच्या लायकीचा आता आहे, तुम्हीच मला सांगा. त्यावेळेस स्वामी महाराज म्हटले हे बघ, जे कोणी दुःखित पीडित आहेत
त्यांच्यापर्यंत आम्हाला तू घेऊन जा, तुझ्या मुखातून त्यांना आमच्याविषयी सांग. पुढे काय करायचं ते आम्ही बघू. त्याला सेवेत घ्यायचं की नाही घ्यायचं ती आमची जबाबदारी असते. तू फक्त हे कार्य कर, एवढंच यानंतर कर, असं महाराज बोलले आणि महाराज तिथून गेले. त्यानंतर माझ्या मिस्टरांमध्ये जो उत्साह आला ना, तो बघून प्रत्येकजण म्हणत होता की म्हणजे इतक्या दिवस एवढ्या वेळ हे किती आक्रोश करत होते, कसे करत होते आणि आता हे इतके आनंदी का बरं आहे असं. मग माझ्या मिस्टरांना विचारलं की काय झालं. त्यावेळेस मिस्टर म्हटले की महाराज आले होते. महाराज असं बोलले आणि महाराजांनी आशीर्वाद दिला. त्यावेळेस मलाही खूप आनंद झाला. मग 4-5 दिवसामध्येच आम्हाला डिस्चार्ज मिळाला. आम्ही घरी आलो. जे कोणाचे पैसे होते त्यानंतर सर्वांना विचारलं कोणी पैसे दिले, कसे भरले ते. मग त्यांचे पैसे आम्ही थोडे थोडे करून सर्वांचे देऊन टाकले. महाराजांच्या कृपाने ते पैसेही लवकर गेले. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी तेच काम केलं जे स्वामींनी त्यांना सांगितलं होतं. कारण मिस्टर हे रिटायर झालेले होते. त्यामुळे माझे मिस्टर आता मठामध्ये जातात, तिथे सेवा वगैरे करतात. जे कोणी त्यांना भेटेल, त्यांचा मित्र असो कोणीही असो, असं रस्त्यावर कोणीही दिसलं तरी ते श्री स्वामी समर्थ म्हणतात. आणि महाराजांचं त्यांनी एक पुस्तक छापलं आहे. त्यामध्ये तारक मंत्र, महाराजांचं अष्टक असे बरेचसे सेवा त्यामध्ये आहे. महाराजांच्या नामस्मरणाने काय होतं हे आहे. ते पुस्तक ते प्रत्येकाच्या हातात देतात. नकळतपणे त्यांच्याकडून महाराजच ती सेवा करून घेतात. महाराजांच्या मुखातून ज्यांच्यापर्यंत त्यांना पोचवायचं आहे, महाराज त्यांच्यापर्यंत पोचवतात आणि पुढे खरंच स्वामी महाराजच करून घेतात. असे कितीतरी सेवेकरी आज त्यांच्या मुखातून घडले आहे. हे खूप मोठं भाग्य आम्ही समजतो की स्वामींनी या सेवेसाठी आमची निवड केली आहे. खरंच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून स्वामींची भेट झाली. कारण स्वामी चरित्रातच आहे, पूर्व पुण्याई होती गाठी, म्हणून घडल्या ह्या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे. या ओळीप्रमाणेच आमचे भाग्य हे उदयाला आले होते, ज्यामुळे आमच्याकडून स्वामी महाराज ही सेवा करून घेत आहे. स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो, की स्वामींनी जे कार्य सोपवलं आहे ते आमच्याकडून निरंतर स्वामी महाराजांनीच करून घ्यावं. आमचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराजांचं नामस्मरण मुखात असावं, एवढीच स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि आमचा हा अनुभव येथे समाप्त करतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.